तुवा नटराजा नमन तुवा पंचमहानाट्य वेद सामाजिक ध्येय वेद पंचमहानाट्य वेद सामाजिक ध्येय वेद गण गण तो येथ नाद दरवळला आणि धूप गण गण तो येथ नाद दरवळला आणि धूप नटराजा नमन तुवा नटराजा नमन तुवा नटराजा नमन तुवा अंग अंग नाम विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ होऊन निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधळी तरंग रंग रंग अबीर गुलाल आषाढी कार्तिकी भक्त जन येती आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या बाळापंती संत माझे स्नान जे करती दिव्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णा भटजी जय देव जय पांडुरंगा बापावे जीवलका जय देव काळी टांगण मधीन चरण डोळ्यान पाहण अरे पहा तरी जरा प्रेमे या लिंगीना आनंद पूजन भावे वायन म्हणे नमा बोला कुंडली कवरदे हाय विठ्ठल कुंडली कवरदा म्हणे नाव काढू नका त्याच्याच मुळे ही 28 युग उभं राहायची शिक्षा मिळाली आहे. तानी धर्माणी प्रथमान्यासन उभे राज वैष्णवाया महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं वैराज्यं मरुतप्रदेशः अरे मला वाचवा यानि कानि च पापानि प्रदक्षिणे पदे पदे अन्यथा तस्माद् रक्ष परमेश्वर बोला कुंडली कवरदे अरे नाव काढू नका त्याचं का हो डॉक्टर तुम्ही काही बोललात मी तुम्हीच म्हणालात ना नाव काढू नका म्हणून हा वकील बाई आरती घ्या आधी गप्पा मागाऊन अरे जरा इकडे लक्ष द्या ओरडायला काय झाले हो शेठजी 2च हातात मला 4 हातांचा विष्णू नाहीये मी का हो माझ्यावर कशाला डाफरता मी कुठे काय म्हणालो शेठजी निदान देवळात तरी खोटे बोलू नका दुकानात ठीक आहे का भटजी उद्धटपणा वाढत चाललंय तुमच्या आषाढी लाभली म्हणून चढून जाऊ नका पुण्य आई तुमची नाही विठ्ठलाची आहे. अरे पण कोणी माझ्याकडे पाहिल का जरा अहो मी जन्माला घातलं तुम्हाला घरा तू जन्माला घातलेस काय हे ह्यांनी मला जन्माला घातलं मास्तर झाला म्हणजे काय वाटेल तर बोलेल अरे चा मी कुठे काय म्हणालो रात्रीचा गांजा उतरला नाही वाटत पुन्हा भडकावीन मास्तर म्हणवता आणि खोटे बोलता आणि गावची पोरं तुमच्या ताब्यात यायची आम्ही अहो पण विठ्ठलाच्या पाशी शपथ देऊन सांगतो तुमच्या गळ्यात शपथ मी तुम्हाला जन्माला घातल्याचा गमजा केला नाही. अहो तुम्हाला जन्माला घालायला मला काय मोठेपण आलाय शाळेत फक्त भटजी शिकवण्यापुरतं मी नाव घेतो तुमचं. मी माझ्या कानाने ऐकले तुम्हाला मी जन्माला घातले म्हणताना तुम्ही मला जन्माला घातलं नव्हे तुम्ही मला मी तुम्हाला जन्माला घातले असं म्हणताना मी माझ्या कानाने ऐकले विचारा लोकांना हो मी देखील ऐकलं हो असं म्हणताना हो मी देखील ऐकलं ऐका वकील बाईंवर नसलत पाहिजे तुमचा विश्वास
पण ह्या सखुमावशी कशाला खोटे बोलतील? भटजी जरा तोंड सांभाळून बोला. अरे कान फुटले का तुमचे? शेठजी माझे कान कशाला फुटतील? मी कुठे काय म्हणालो? आणि तुमचे कानच काय डोकं का फुटेना? आम्हाला त्याचं काय सोयर सुद्धा. शी माणसं आहेत की जनावर? डॉक्टर पुन्हा तुम्ही चोमडेपणा केला. आम्हाला जनावर म्हणायचा तुम्हाला काय अधिकार? पण मला काय जनावर ओळखता येत नाही. तुम्हाला जनावर कशाला म्हणते मी? जनावरांचे डॉक्टर आहे मी. जनावर काय तुमच्यासारखी देवळात येऊन गाढवपणा नाही करीत. खरं बोललात. का हो भटजी काय खरं बोलण्याचे डॉक्टर? मंडळी भर सार्वजनिक ठिकाणी हा पशु डॉक्टर गाढा म्हणाला आहे मला. अब्रू नुकसानची फिर्याद ठोकणारे मी यांच्यावर. तुमची साक्ष कोणाला धमकी देता वकील बाई? मला अहो तुम्हाला गाढव म्हणल्यानं अब्रू गेली गाढवाची, तुमची नाही. अहो भटजी आरती आणा इकडे आणि प्रसाद वाटा. घरी जायला उशीर होतोय. जाऊ दे त्यांना लवकर. घरी जाऊन सुनेला छळायचंय. कोण म्हणाले ते? द्वारकाबाई तुम्ही? हो मी ऐकलं. तुम्ही चांगला पुरुषाचा आवाज होता. मी देखील ऐकला. पांडुरंगाच्या पायाची शपथ. मी कशाला खोटं बोलेन? अहो देवळात तरी नका टाळू जीभ. कान आहे माझे, सुख पण आहे. छळ केला तर मी सुनेचा करते ना, तुमचा तर नाही ना करी. काकू भांडू नका. अहो 4 घटका मनाला शांती मिळावी म्हणून येतायचं. तर भांडण कशाला? दिवसभर पोरांची कटकडी ऐकून डोकं पिकतं. जन्म देताना विचार करायचा होता मास्तर. गावात तर सगळ्या पोरांना कामी जन्म डॉक्टर. जनावरांचे डॉक्टर झाला म्हणजे त्यांच्याच डोक्यानं विचार करावा लागतो का हो डॉक्टर? अहो शाळेतली पोरं म्हणतो मी. कधी कधी असं संताप अगदी उचलावी काट्यांना. आणि बरं बाई आमची मुलं ह्यांच्या शाळेत नाही. हो दुसऱ्यांच्या पोरांच्या देवावर असे दारू नका मास्तर. अरे निष्पाप त्यांच्यावर कशाला चिडता? त्यांच्या निष्पाप पोटात किडकं धान्य घाला. वकील बाई या बाडीचा हिशोब असला तर तुमचा धंदा जास्त आहे. हे इथे काय काढायची गरज आहे का? मी येऊन कशाला काढीन? चेतर चुंदरी रंगा दे पिया चेतर चुंदरी रंगा. सरका पुढे मी घेतली आरती. एक श्रीमुखात हाणा त्यांच्या. या कोण श्रीमुखात हाणणार आहे तो पुढे या. का हो भटजी कुणावर इम्प्रेशन कळत ना मला. पण माझ्या तोंडात हाणायची ज्याची माय वेली असेल त्याने पुढे येऊन माझ्या तोंडात हाणावी. घे. ओय भ्याड शत्रूवर मागून वार करायला लाज नाही वाटत? शेठजी नगरात कोण काय कोणाच्या? तुमचा माझ्या? मी काय घोडा मारलं तुमचं? इतक्या मंडळींसमोर खुद्द हाणलात मला. माझी पाठ म्हणजे काय जोंधळ्याचे पोते वाटले की काय? भाजी आरती ना इकडे. मंडळी यायच्यात बॉम्बेहून का? त्या ते सांगितले नाही का तुम्हाला शेठी? सिनेमाची ऑफर आली आहे मला. हा भाजी प्रसाद वाटा लवकर. मोठी कलेक्टरंटी नाही तू. गाणारी ती गाणारी आणि खात केवढा. अरे मूर्खा देवाच्या दारी सगळे सारखे असं तूच सांगतो ना पुराणात. हो खरं खरं बोललात. मी काय म्हणालो? तुम्हीच बोललात ना. आता मी तोंडाला उपरणच बांधून ठेवतो. मी तू चुपचाप उभा आहे. देवळात ना प्रसाद घेतल्याशिवाय जाता येत नाही म्हणून उभा आहे. वास्तविक असा प्रसाद दिला पाहिजे एकेकाला. बरोबर आहे. पण कोण म्हणाला हे? कोण म्हणालो? शेठजी मी कशाला म्हणू? पण जो कोणी म्हणाला बरोबर आहे. काय निर्लज्ज आहेत ही लोक. अरे वा शिंपी तो शिंपी. आणि शेर बघा ती कसा मामलेदारासारखा मारतोय. मी कसला शेरा मारला? वकिली करते मी 10 वर्ष. चोळा नाही शिवत. का हो? आम्ही शिरल्या चोळ्या दिसल्या तुम्हाला. कोट पाटलोनी नाही दिसल्या. चोळ्याला शिवल्या म्हणजे चोळ्या शिवायचे म्हणजे एखादा दस्तावेज करणं सोपं वाटलं का? शिव दाखवा. डोळे फुटले का तुझे? डोळे फुटले आहेत तुझे. ही अंधळी आहे कळत नाही का
कोण बोललंय? दादा पांडुरंग बोलला. पहा त्या अंधळीला दिसतं, पण या लुच्च्यांना कुठं दिसतं? कोण बोललं आहे? अरे तो इतराचा आवाज आहे ना. तुला काय ठाऊ? रात्रीचा निवांत देवाच्या दारी तुकोबाचा अभंग म्हणत बसते मी. गावाखाली त्यालाचे बोल येतात ऐकू. मारा थापा. वकिलीन बाय अहो 3 दिवसात निर्धा वर्ष काढली मी या गावात. गावातलं लेकरू रडलं की वाळगते मी कोणाचा हाय त्यो. हे बरी खरं हो. भटजींच्या पुराणाच्या वेळी माझा नातू रडायला लागला. मी घेऊन बाहेर गेली तशात ही चटकन पुढे झाली आणि म्हणाली, सखू मावशी द्या तुमच्या नातवाला इकडे. खरं का ग? जाऊ द्या डॉक्टर साहेब. बाई कसं वाटतं तो अंधळे? खरंच काय विद्या कळत नाही. आपल्याला कोण विचारणार नाही. अगं पित्तलानं प्रत्येकाचं काढून घेतलं या आणि प्रत्येकाला काहीतरी जादा बी दिला या. तुला महानंदेच्या कुळात जन्माला घातली आणि गळ्यात खवा घालून ठेवलाय की तुझ्या. तुला काय ठोक तिच्या गळ्यात खवा आहे ते? मला काय करायचंय? सगळ्या गावाला माहितीये तिच्या गळ्यात गोड आहे ते. हे पहा शिंदे दादा, तुम्ही इथे चोळच शिवल्या म्हणजे तुम्ही तिचं वकीलपत्र घ्यायला पाहिजे असं नाही. भटजी आता प्रसाद वाटतंय का उचलू ताट? माझ्या पाठी छुपका कोणी मारला ते कळल्याशिवाय मी या प्रसादाच्या ताटीला हात लावू देणार नाही. सांगा, कबूल करा. कोणी मारला बुक्का? मी मारला. कोण म्हणाला ते? पित्तला हे चुप ग. कोण म्हणाला ते? मी मारला म्हणून कोण म्हणालो? मी म्हणालो. गाभाऱ्याच्या दिशेने आवाज आलाय. थांबा, हलू नका कोणी. मी आज जाऊन बघून येतो. हो, बाकी आवाज त्याच दिशेने आलाय. हाय वकिलीन बाय पित्तलाचा आवाज. तू चुप बस पाहू. भटजी कोणी आहे का? अहो तुमच्या समोर आहे त्यो. कुठे ढकलायला लागला अंधारात? अहो, ही आंधळी काय म्हणते ऐका जरा. जनावरांना अंधारात दिसतं तसं हिलाही काही दिसत नसेल. कुत्र्यांना अंधारात अगदी स्वच्छ दिसतं. स्वानुभव सांगतोय मी. तुम्हाला कुत्र्याचा स्वानुभव कुठून मिळाला? सांगू? सांगा. सांगू? सांगा. सांगू? अरे सांग ना मेला. पेशंट आहेत माझे कितीतरी कुत्रे. काहो डॉक्टर, तुमचे पेशंट पैसे बुडवत नाही ना? सांगू? सांगा. सांगू? सांगतात की नाही? त्यांच्या जवळ पैशाचे व्यवहार दिले तर नाही बुडवणार, पण त्यांचे मालक बुडवतात. हे भटजी कुठे गायब झाले? भटजी. अगं बाई या आहाराकडे साफच केलं नाही वाटतं. चला त्या निमित्तानं गोष्ट निघाली. कोणी आहे का? कोणीही नाही. तुमच्यापैकी कोणीतरी म्हणाले मी बुद्धा म्हणला म्हणून. सांगा कोण म्हणाला ते? मी म्हणालो. हे आंधळे, तुला आवाजावरून माणूस ओळखता येतो ना? मग सांग कोणाचा आवाज आहे? ए अंधळे, माझ्या तोंडाला तापशी होती, तुला दिसणार नाही आधीच सांगून ठेवतो. चुप. तापशी करणारा म्हणून कुक्का मारता येत नाही वाटतं मास्तर. हे आंधळे, कोणाचा आवाज आहे सांग. पित्तलाचा पांडुरंगाचा. नक्की कोणाचा सांग. विठ्ठलाचा की पांडुरंगाचा? अहो काय बी म्हणा. पित्तल म्हणा, पांडुरंग म्हणा, सत्यदेव म्हणा, सत्यनारायण म्हणा, 1000 नावं आहेत त्याला. सावटपणे करीतेस क्या? डोके फोडीन. देवाना डोळा पडला तुम्ही डोच का फोडा. हे काय भटजी गरीबाला उगीच अंधळी आहे बिचारी. करा गरीबांवरच अन्याय करा. का तुझ्या गळ्यात गोड आहे म्हणून सर्टिफिकेट दिले म्हणून पुळका आला की काय तुझ्या आंधळीचा? अरे अंधळे तुम्ही आहात, ती नाही. हे बघ, हे कोण म्हणालो? सांग. आपल्या गावातला आवाज आहे का? हाय बी आणि नाही बी. हाय बी नाही बी? भटजी, आता मी मात्र लक्ष ठेवून होते. कुणाचंच तोंड हलत नव्हतं. माझं देखील लक्ष होतं या शिंप्यावर. खोटं बोलू नका. तुम्ही देवळात येता ते काय आमच्याकडे बघायला? ए फालतू वटवट आवरा. हे आंधळे, कुणाचा आवाज आहे सांग. विठ्ठलाचा. विठ्ठल? कोण विठ्ठल?
बापाचं नाव काय त्याच्या? वकिलीबाई, तुमचं नाव विठाबाई ना? आणि तुझं पांडुरंग ना? विसरलास काय? चोळीवाल्या. हे पहा, तुम्ही पुन्हा पुन्हा माझी चोळी काढू नका, सांगतो. अरे अरे, काय देऊळ आहे की चावडी? तुम्हीच तर फौजदाराचा आव आणलाय. तुमच्या पाठीत बुक्का बसला असता म्हणजे कळलं असतं. आता चटकन जाऊन टाका. विठ्ठल कोणी इथं? काय करणार आहेस? तुझ्या पाठीत एक गुड्डा आणतो. हाड पुढे ये ना. बुक्की देणार फोडतो मी. काय झालं हो? चकला हात. लचकेल कशाला? दगडी भिंतीवर आपटला ना. भिंत इथून 10 फूट लांब आहे. भिंतीवर आपटेल कसा? विठ्ठलाच्या पाठीला लागलं की हो भाजी. विठ्ठला, हे काय? कुठे चाललीस? विठ्ठलाच्या पाठीला बुक्की बसली, त्याला ना रगडून देते त्याची पाठ. एकदाच लक्ष गेलं तुमचं माझ्याकडे. बाई, भटजी, मारायची बुक्की माझ्या पाठीत. कोण तू? अरे ओळख पटते कोणाला माझी? कुठेतरी पाहायला शर्क वाटतंय. काय हे शेठजी, तांदूळाच्या पोत्यात कडेवरला नाही का? त्यावेळेस तुमच्यात शर्क कोणीतरी डोळापुढे दिसलं होतं. जरा पगडी काढा बघू. का? आमचा एक क्लायंट होता. काय? इंग्रजी समजत नाही वाटतं. अशील दरोडाच्या खटल्यातला एक रामोशी होता, तुमच्याच सारखा काळा. वकिली बाय, अहो नीट बघा, सुंदर होते ध्यान. रामोशी वाटला होय तुम्हाला माझा इटू? माफ करा पुराणी बुवा, आंधळी येते, चुकून सुंदर म्हणाली तुम्हाला. आंधळेपणाचे फायदे घेऊन प्रत्येकाची अशी थट्टा करते. पण पुराणी बुवा, हो, मी पुराण बुवा नाही. मग कुठचे गावची तुम्ही? आमच्या गावची ते दिसत नाही, कारण ती बाराबंदी माझ्या हातची नाही. टिकलाडी आहे. तुमच्या खापर पंजोबांनी ठेवली होती, त्यानंतर बदलली कुठे? माझ्या खापर पंजोबांनी ते वरून 100 वर्ष झाली असती. 150. मी सांगतो, आज 150 वर्षात बदलली नाही ही बाराबंदी. हे पहा, बनवा बनवी करू नका. इथे गाभाऱ्यात लपून राहायचं काय कारण होतं? मुळात पुराणच सांगायला यायचं होतं तर सरळ पुढच्या गाण्याने यायचं. शिवाय आता चातुर्मास संपलाय. तुम्ही मला सांगता? तुम्हीच मला शेषाच्या पाठीवर सक्तीनं 4 महिने झोपून ठेवलं होतं. सापाच्या पाठीवर म्हणे झोपा. छान, म्हणजे शेळी समोर वाघ बांधून तिला खाऊ घालण्यासारखं आहे. हे पहा, तुम्ही कोण आहात ते सांगा, नाहीतर पोलिसांना बोलवायला लागेल मला. मी विठ्ठल आहे. विठ्ठल म्हणजे खरा विठ्ठल? अगदी 100% खरा आणि खात्रीला आहे. म्हणजे योगी 28? तोच. कंटाळा आलाय मला ती आरती ऐकून. शेठजी, जर तुम्हाला रोज तेच गाणं ऐकवलं त्या बाईनी तर काय वाटेल? ही बाई मला गाणं ऐकवते, तुम्हाला कोणी सांगितलं? काय खोट आहे का शेठजी? तुम्हाला काय वाटेल सांगा बरं? माणसाला बदल लागतो, मग देवांनी काय पाप केलं सांगा बरं? पण देवाच्या आणि तुमच्या काय संबंध? अहो, मी देव आहे, किती वेळा सांगू? अगं बाई, पोरांना तरी घेऊन यायला हवं होतं. त्यांना कधी खेळणार देव पाहायला मिळणार? पण तुम्ही देव कशावरून? हो, म्हणजे उद्या वाटेल तर सोबत सांगेल मी देव आहे म्हणून. तुम्ही माझी परीक्षा घ्या. थांबा. हा रुपया, याची सोन्याची मोहर करून दाखवा. द्या. थांबा, परत द्या परत. शेट्टींच्या रुपयांची मोहर का? माझ्या साखळीचं सोनं करून दाखवा. थांबा, साखळी पेची आमची टेप लाभ आहे, ती सोन्याची करून द्या. थांबा, आत्ता परत द्या. रुपया सोन्याची करायची आयडिया माझी. अहो, पुरुष असून सोन्यासाठी काय भांडतात बायकांसारखे? माझ्या काचेच्या बांगड्या आहेत, तेवढ्या सोन्याच्या करून द्या. चुप! देऊळ माझे आहे, परंपरागत मालकी माझी आहे. कशावरून? चिंताच विचारा. हा हो, देव आहात ना तुम्ही, पण यांचा देवपणा सिद्ध कुठे झालाय? तो काय आत्ताच सिद्ध होईल. हा, चटकन हे चंदनाचं खोट आणि ही सांड
सोन्याची करा पाहू कुणाला देखील तितकीच भरली पाहिजे. भटजी, मी करू देणार नाही. अहो भांडू नका, भांडू नका, भांडू नका. हा देव बाप्पा, हा खडू सोन्याचा करा. मास्टर, शाळेतले खडू तुम्हीच खिशातून पावता वाटतं. पोरांना भेसायचं. हे पहा विठ्ठलराव, तुम्ही इथे काही चमत्कार नका करू. चमत्कार येतच असते तुम्हाला तर विलास थिएटर प्रोग्राम घेऊ तुमचा. मी घेतो कॉन्ट्रॅक्ट. गेल्याच महिन्यात बळीराम नाटक मंडळीचे खेळ केले मी. 1,500 रुपये मिळवून दिले त्यांना. आणि गुरांच्या दवाखान्याला मदत म्हणून उरलेले खिशात तुम्हाला कसं कळलं? अहो देव आहे मी. हापा मारू नका. आम्हाला काही खरा देव ओळखता येत नाही. देव काय अशी आपली नेमून दिलेली जागा सोडून गावभर भटकत नाहीत. आम्ही काय देव पाहिले नाहीत. शंकर झाले, राम झाले, कृष्ण झाले, मारुती झाले. बिचारे चक्कार शब्द उलटून बोलले नाहीत आणि आपली वीट सोडून तुम्ही कशाला निघाला हिंडायला? काय झालं हिंडले म्हणून? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही गुरांचे डॉक्टर असून नाटक कंपन्यांची कंत्राट घेता. वकील लोक गाण्याच्या बैठकी करतात. सिनेमा नटी संसार कसा करावा ते शिकवत फिरतात. शाळा मास्तर खानावळी चालवतात. मंत्री कीर्तन करतात. कीर्तनकार इलेक्शन लढवतात. मग देवानं जरा पाय मोकळं केलं तर काय चुकलं? अहो या भटजींना शेटजींना दिवसभर गादीवर बसून बसून थकायला होता तर देवाचा दिवसभर उभं राहून काय होत असेल? आणि त्या गाभाऱ्यात अहो हे भटजी नुसतं आतून हिंडून आलं तर तुम्ही जर काही शिशी शिशी म्हणू लागलात. हा मग हिंडा हो देवा, तुम्ही हिंडा खुशाल. हा तिचं ठीक आहे विठोबाशी. मग झटकन रुपये असे रुपया खिशात. अहो या नास्तिकांची खात्री तरी पडू दे की हे देवचत म्हणून. होय, अहो देवाच आहे तो. तू चुप बस पाहू. तुला काय दिसतंय? ठीक आहे ठीक आहे. हे बघा, विठ्ठला, काय ग? अहो दिसायला लागलं मला. काय म्हणतेस? माझ्या हातात काळोडा 1 रुपया. बर खोट आहे. कशावरून? जास्तीच आहे. मी 1 बिडोळा मागितला नव्हता. देवानं 2 दिलं. आणि शेठजी या खोट्या रुपयांची मोहर करून पाहिजे होती तुम्हाला. हा हा हा. मास्तर शिल्पी दादा. बारका माय. विठ्ठला, झाली खात्री. कसली तरी सिद्धी असेल. नीट बघा सखू मावशी. वकीलन बाई किती वर्षाचा आहे एवढा? लहानपणापासून. आणि तरी माझी ओळख पटली नाही. हे नाना भटजी. बरोबर. बरं, आमच्या वडिलांची खूण सांगा पाहू. नाकाचं हाड मोठं होतं त्यांच्या, त्यामुळे नाक वाकडं दिसत होतं. बरोबर. वाटेच पाय घसरून छे छे, भाव जास्त झाली होती. हे नाकावरच पडले. आणखी कोणा सांगू का? नुसत्या खुणा सांगा, पण ते का होते त्यांची कारण नको. मला यांची उलट तपासणी घेऊ दे. अहो देवाची कसली उलट तपासणी आहे? तू चुप बैस. तुला फक्त डोळे मिळाले म्हणून शांत नको करूस. तुला जे पाहायचंय ते पाहते. म्हणा, ईश्वर साक्ष खरं सांगे. हो, पण ते स्वतः देव असताना ईश्वर साक्ष कसे म्हणतील? हे पहा, तुम्हाला वकलीतलं काय कळतंय? तुम्ही बैलांच्या खुरांना पट्ट्या बांधत बसा. तुमचं नाव काय? विठ्ठल. मूळ गाव? वैकुंठ. इथे केव्हा आलात? 28 युग झाली. उदरनिर्वाहाचा धंदा सध्या बेकार. हा गुन्हा आहे, ठाऊक आहे ना? हो. मग भागतं कसं? सांगायचं काय? उपाशी आहे मी. देव असाल तर उपाशी राहायचं कारण काय?
देव तर भावाचा भुकेला. आम्ही भाव दिला तर तुमचं पोट भरलं पाहिजे. तो भाव कमी झाला आहे. सगळेच भाव कमी झालेत आता. आमच्या दुकानात येऊन पहा, खात्री पटेल. भयंकर मंदी, दुकान बंद करायची पाळी आली आता. असं असतं तर गाडी खायच्या तळघरात सोन्याची चिपळी किती चिपळ ते सांगू. नको नको. थांबा, मला प्रश्न विचारू दे. प्रश्न कसले विचारता? पटली खात्री? अरे पटली म्हणा ना पाप्यानो. नसेल पटली तर आणखी विचारा. मास्तर तुम्ही? आमची तर केव्हाच पटली. शिंपी दादा? आमची काय तशी भानगड नाही म्हणा. कापड सोन्याच्या पटली पटली. दुसरा नका, चांगल्या फिटिंगचं शिवली. खरंच पटली म्हणा खात्री. चला सखू मावशी, चला हा बदल पण कर नाही त्याला. सखू मावशी सुनेच्या बांगड्या. चला म्हणले ना नका नमस्कार करू. आज कित्येक युग नुसते नमस्कार, आरत्या, धूपदीप. मित्र हो, कंटाळा आलाय मला या देवपणाचा. कुठे चुकला असेल तर कसे सांगा, पण देवपणा कंटाळून कसं चालेल? कोणाचं कसं चालेल, माझं की तुमचं? दोघांचंही. हे पहा, लोकांच्या तिथं माळ्याचं काम करून कंटाळलोय मी. आम्हाला काही आमचं हित पाहू द्याल की नाही? आता मी देखील कष्टाची बरं, मला कामाची सवय आहे. मी घोडे धुवू शकतो, दळण दळता येतं मला, कबीराचे शिले विणता येत मी, काम येतं मला. सरंजाम कार्यालयात कोणीही घेईल मला. बरं, खाण्यापिण्याची आवडी निवडी काही नाही. सुदामाच्या पोहांपासून ते मीराबाईच्या विषयापर्यंत काही बसवायची तयारी आहे आम्हाला. पण या कामाला वाव कुठे आहे हल्ली? मोटरीच्या काळात घोडे कुठे असतात धुवायला? पिठाच्या गिरण्या असतात, शेले वापरतात कोण हल्ली? मग काहीतरी काम द्या माझ्याजोगं. आमच्या दारी आजवर तुम्ही लोकांनी धरणं धरलं. आज मी दीन, पतित, अन्यायी म्हणून शरण आलोय तुम्हाला. मास्तर, मी निदान मास्तर होण्याच्या लायकीचा नाही का हो? भलतच. अहो, ट्रेन मास्तर लागता हल्ली. तुमच्यात काय कमी आहे देवराया? वया तपासायच्या नाही. इन्स्पेक्टरचा जाच नाही. पोरांचा त्रास नाही. नुसतं कमऱ्यावर हात ठेवून आरामात उभं राहायचं. मास्टर, मी माझी जागा तुम्हाला द्यायला तयार आहे. तुम्ही उभे राहा विठ्ठल म्हणून. मी शाळा घेत होता अभ्यास. 8 दिवसात कंटाळ विठू मावली. अहो, पुरीचे दिवस गेले. पोरांना छड्या मारायची सोय राहिली नाही. विड्या आणायला धाडलं की बंडलातलं 4 विडा गायब होतात. 4 विड्या? हो. अरे अरे अरे, मग मास्तर की सोडून दुसरं का नाही काय करत? अहो, काय करणार या वयात? ट्रेन डॅमी, सूद बेसिक, हँडीक्राफ्ट डिप्लोमा पण परमनंट होत नाही मी. चेअरमॅन साहेब म्हणतात हिंदी सनद्वा उगाच बरोबर का देवा, तुमच्यापर्यंत गोष्टी पोचत नाही. कुठे बोलू नका, वैकुंठात बोला, पृथ्वीवर नको. मग मास्तर नको म्हणता? नको. शाळेत पोरांचा जात आणि गावात गुड्डांचा. त्याशिवाय गौतम बुद्धापासून ते बोर्डाच्या चेअरमॅनच्या बापापर्यंत सगळ्यांच्या जयंत्या मयंत्या मी सादर करायचा. कुठे गौतम बुद्ध आणि कुठे पानवा चिरपोटेचा बाप. 1 नंबरचा गांजेकस. त्याची कसली पुण्यतिथी. हो मास्तर, देवाना ह्या गोष्टी कशाला सांगता? दया करा विठ्ठला यांच्यावर. दया करणं तुमचं मुख्य काम आहे देवा. खोटं असेल तर अंगठे धरून उभा राहील. पण चिरपुटाच्या बापाची पुण्यतिथी मी का सादर करायची? व पोरांची मिरवणूक घेऊन गावावर मीच फिरायचं. चिरपुटे जिंदाबाद, चिरपुटे जिंदाबाद ओढून ओढून घसा खरवडायचा. अरे अरे अरे, मग मास्तर नको म्हणता? नको. एक वेळ पशु डॉक्टर व्हा. गुरं ऐकतात, पोरं ऐकत नाही. गुरं ऐकतात म्हणून कोणी सांगितलं? हे पहा देवा, तोंडावर 1 इंचभर जागा नाही जिथे गुरांनी लाथ नाही मारली. काय म्हणतो? मग काय पदरचं सांगतो? अहो, हे शेतकरी इतके शहाणे झालेत, आमची परीक्षा बघायला धड धाकट गुरांना उगीच रोग झालाय म्हणून घेऊन येतात. जरा चुकलं की पहिली लाथ गुरांची, दुसरी वरिष्ठांची. लगेच बदली. 10 वर्षांच्या सर्व्हिस मध्ये 42 बदल्या आणि त्यातही गुरांची प्रदर्शन. त्यात गुरांपेक्षा वरिष्ठांची निगा अधिक ठेवावी लागते. गेल्याच महिन्यातली गोष्ट, सायतेवाडीला गुरांचं
उद्घाटन करणाऱ्या पुढाऱ्याला पहिल्या नंबरच्या बैलानं शिंग मारलं. झालं, आमचं इंटरव्ह्यू स्टॉप. आता शिंग त्यांनी मारलं, बैल मारत होता. दुसरा बैल दिसला की शिंग मारायची खोड त्याला. पुढारी पुढे आला आणि बैलाचा गैरसमज झाला. आता आम्ही काय म्हणून दोषी? पण असाल तुम्ही फार तर वकिली करा. बदलीचं भय नाही. मॅजिस्ट्रेट बदली होऊन जातो पण वकील जागच्या जागी. हल्ली नैवेद्याची वाटी तरी ओठाला लागते विठ्ठला, पण वकिलीत उपाशी मरावं लागतं. खेड्यात पंचायती निघाल्या, वकील आहे की मेला, कोण कशाला करते पंचायत? टांग्याचे पैसे सुद्धा सुटत नाही. वकिली बाईचं खरं आहे देवा. या बोटाची देखील शिलाई पुरती गेली नाही मला अजून. बरं, निदान मला तुमच्या दुकानात तरी ठेवा. त्यांना कासा करता येतात. भक्तांची या कासासाठी सोडली मी लाजरे. ऐकलंय ना? या काळोखात नाही उभं राहत. हे भटजी दयाची वाटी म्हणून चक्क चुनाची वाटी लावतात तोंडाला. ओढ आले आहेत मला. आणि त्या गाभाऱ्यात काय घाण झाली आहे आता भटजींच्या अवतारावरून दिसली तुम्हाला. डास तर असे झाले आहे. काय हे भटजी? काय भटजी? वा, देवा पुढल्या आरतीत पूर्वी जुने पैसे टाकत होते, हल्लीचे नवे पैसे टाका आणि दयाची वाटी आणायला सांगा. पण भटजी, मी साखरपुड्याचं आणि डाळ मुरमुऱ्याचं नैवेद्य किती दिवस खाऊ? तुम्ही घरी भजी करता, चिवडा करता, आणखी काय काय खाता हे 4 लोकांच नाही सांगत. अहो, एखाद दिवस तरी काही बदल. चिवडा आणला तर तो काय नकोय मला? पण देवाला तुम्हाला ह्या गोष्टी खाऊन कसं चालेल? अहो, दुधाचे भाव वाढले म्हणून अक्षतां समर्पयामी करावे लागते. मग चहा द्या, आम्ही पिऊ. तुळशीची पानं वाचलेलं पाणी उगाच फिरतो म्हणून किती प्यायचं? बरं, पंचमातेनं पडी गेल्या 2-3 युगात घासली नाहीयेत. आम्हाला नाही वाटू का बरं? चांगला चहा प्यावा, कॉफी घ्यावी. चहा कॉफी निर्माण केली आम्हीच ना. आणि हा पितांबर, हा किती वर्ष नेसायचा आम्ही? ह्याला कधी पर्टाकडे द्यावं असं वाटलं नाही तुम्हाला? त्यापेक्षा तुम्हानी शिवाय होणार द्या. छाछा देवा, तुम्हाशी नाही शोधणार तुम्हानी. हो, कासे पितांबर ना कस्तुरी लालाटी असं म्हटलेलं आहे साधू संतांनी. देवानं देवासारखाच राहायला पाहिजे. हा, पण कंटाळा आला मला. शेठजी, तुमच्या दुकानात तरी ठेवा मला पुढे बांधायला, पण मला इथून जाऊ द्या. आमची मुलं काम करतात ते. तुमचे दयेनं 4 आहेत. नोकर नाही दुकानात. आणि हे सरकारी नियंत्रणात इतकी भयंकर आहे, तुमचंही काही चालणार नाही. सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, सोन्याची केव्हा जातील कळतच नाही. आणि इन्कम टॅक्स तर बसला तर ब्रह्मसंबंधी सरकार मांगुटीवर बसतो. आता तर मेल्याबद्दल कर आहे, म्हणजे जगलो तरी कर, मेलो तरी कर. फक्त कर भरण्यासाठी व्यापार करायचा काय? त्यापेक्षा तुम्ही कर कड्डेवर घेऊन या, उभ्या ते ठीक आहे. अरे, मग मी करू काय? खास नका, मी करते तुमची सोय. तुमचे उपकार मी विसरणार नाही. हा, इकडे गप्पा मारत उभी आहेस का? प्रमिले, तूच का ग? प्रमिला? हो मास्तर, मीच तुमची विद्यार्थिनी. ओळख आहे ना? ही कशी ओळख विसरेन? का? बरं का देवा, दुसऱ्याची फी गोळा करून मी टेबलात ठेवली होती. ती घेऊन 15 वर्षापूर्वी पळून गेली. तुमच्या कृपेनं सापडली. निम्मा पगार दंडा दाखल भरलाय मी. 14 रुपये 8 आणे. मास्तर, या. नको नको, राहू दे. या, नको राहू दे. काही करत नाही मी. या, हे घ्या. 20 रुपये. 20 रुपये? हे माझे मास्तर बरं का. गरीब आदमी हे बिचारा. पण बघा, कॉमिक कॅरेक्टरला फिगर चांगली आहे. प्रमिले, तू गावातून पळून गेली होतीस ना? सर्व थोर मंडळी अशीच कळून जातात मास्तर. चल 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 चल, आपल्याला पिक्चरचा कंडक्शन द्यायचं. चल चल चल. कसं चाललंय? खूप बरं आहे. ठीक आहे, आमचे
50,000 रुपये. केव्हा देता परत? शेटजी थोडे दिवस थांबा. नाही नाही नाही, एक दिवस माझा पिक्चर लागू दे, मग तुम्ही गोणी घेऊन मुंबईला या आणि पैसे भरून या. मी ह्यांची ओळख करून देते. हे कोण? कीर्तनकार असतील. हे विठ्ठल. विठ्ठल? तू विठ्ठल? यू मीन मास्टर विठ्ठल? नाही ग, खरे विठ्ठल. आपण याची भक्तिभावाने पूजा करतो. खरे म्हणजे? म्हणजे देव, परमेश्वर. यू मीन भगवान? हो. पण फिगर बरी आहे का हो? यापूर्वी कुठल्या नाटकात किंवा सिनेमात काम केलंय? नाही हो, इथे 28 उभा आहे मी, कमरेवर हात ठेवून. जरा उभे राहून दाखव पाहू. ए तू जरा अशी हो. आमच्या पुढल्या पिक्चरचं डायरेक्शन मीच, म्युझिक मीच. नाव काय हो पिक्चरचं? कानोपात्रा. पण कानोपात्र. कानोपात्रचं पार्टी कोण का प्रमिले? पार्टी? पार्टी कुठला? हे काय तुम्हाला जत्रेतलं नाटक वाटलं? अहो ही कानोपात्रा. अशी कानोपात्रा तुम्हाला कुठे शोधून तरी मिळणार आहे का? खरी कानोपात्रा देखील इतकी सुंदर असणं शक्यच नाही. तिच्यापेक्षाही सुंदर होती. माझ्या पायावर प्राण सोडलं तिनं. हार्ट फेल झाला असेल. तुमच्या पाया कशाला मरायला प्राण सोडणार आहे ती? पण खऱ्या कानपात्रेनं देवळात प्राण सोडलं होतं ना. हो, चौथीच्या दण्यात देखील असंच होतं. चौथीच्या धड्यात ठीक आहे मास्तर, पण थिएटरात चौथीची मुलंच नसतात. एनिवेज, आम्ही पूर्ण स्टोरी बदलून टाकली. टेक्निकलर पिक्चर यांच्या काळ्या पायांवर क्लोजअप घेऊन काही कलर इफेक्ट येणार आहे का? आता माझ्या पिक्चरची शेवट बघा. शेवटल्या सीन मध्ये इंद्रधनुष्याच्या होडीवर बसून विठ्ठल येतो, त्याच्यात कानोपात्रा बसते आणि दोघं वैकुंठाला जातात. पण वैकुंठ बंदर कुठे? विमानातून जायला लागतं. शिवाय खरी गोष्ट अशी नाही. खरी गोष्ट कोणाला ठाऊक आहे मास्तर? मला ठाऊक आहे. पण तुम्ही आमचे पब्लिक नाही. देवांचे पिक्चर बघायला देव येत नाही, पब्लिक येतं. बरं निदान मला तुम्ही विठ्ठलाचं काम तरी द्या. नोकरी शोधतोय मी. विठ्ठलाचं काम? त्याला तुमची फिगर बरी आहे, पण फीचर चांगले नाहीत. अहो पण मी खरा विठ्ठल आहे. असा हो, पण आमचा त्रिलोकचंद कुमार आज 10 मायथॉलॉजी पिक्चरचा पेटंट विठ्ठल आहे. लोक त्याच्या पाया पडतात. पाया पडतात. भटजींना विचारा. हो खरे आहे. अगं बाई, खरंच की काय? कशावरून? बुक्की मारून बघा. ओय माझ्याने गाडव चालतं वा. विठ्ठल ओळखतायत मी ना. तुमचा सिनेमा 2 दिवस चालणार नाही. चालते वा. कानोपात्रा म्हणे शूरपणा का विचार करा. चालते वा. ए माझा पिक्चर सुपरहिट होय. बघून घ्या मी तुम्हाला. आमचे 50,000 विसरले का भटजी? रागवू नका. रागू का नका. तुम्ही चांगलं विठ्ठलाचं काम मागत होता ना. भटजींचं नव्हतं ना मागत. मूर्ख मूर्ख. बरं तुम्ही मला भटजींचं काम तरी द्या. तुम्ही बरं विठ्ठल म्हणून. तेच विठ्ठला कसला भरता खुळ लागला तुला? माझा ऐका, गुमान राह उभं इटेवरती. अहो नशिबाचा भोग चुकलाय का कोणाला? मगादर ना तुम्ही दिलेल्या डोळ्याने तमाशा बघते मी. 2 डोळ्यांना हे घटकाभर भगवाना, 1000 डोळ्यांना देवा कसं पाहिलं असेल तुम्ही? तुम्ही गाभाऱ्याच्या अंधारात आहे, ठीक आहे. अगदी खरं. नवीन वकिलांना काहीच चान्स नाही. नवा दुकानदाराला चान्स आहे म्हणतात काय? नाव नको. आणि नव शिंपी. अहो मिशने पाय लागला नाही गेल्या महिन्यात. तुमच्या पाया शपथ. जो उठतो तो तयार कपडे वापरतो. ओ माझ्याजवळ काही काम नाही. गरजी तुम्ही तरी सांगा. आता माझी काळजी तुम्हाला आणि माझी तुम्हाला. तुम्ही इथून गेला म्हणजे आम्ही कशावर जगायचं? पाण्यावर. हे चूक. ती गाभाऱ्यात हवी ते ट्यूब बसवतो, DDT मारून धुवून काढतो, पितांबर बदलतो, नवी आरती चांगली सिनेमाच्या ठेक्यावर करतो, प्रसादात गुरुवार शनिवार चेंज ठेवतो. आणखी काय द्यायचं आम्ही तुम्हाला? खाऊन पिऊन उभं राहायचं.
एवढंच तुमचं काम. राहा उभे विठ्ठला. ठीक आहे. थांबा देवा. काय? पुन्हा अंधारा करा मला. डोळ्याने दिसायला लागले असं एकदा गावकऱ्यासनी समजलं की भीक कोण घालणार मला. तुमच्या दयेनं अंधार होते असंच राहू द्या. ठीक आहे. सगळं वाटलं. आता अंधार अंधार. माझंही तसंच झालंय. आता अंधार अंधार. केवढ्या आशेने मी आलो होतो. रडू नका देवा. आली मुखाशी असावे सादर असं. देवा ऐकलं का? हलून बघा. छान. नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. पुराणे गर्भवाची सुखे घालावे आम्हाची, सुखे घालावे आम्हाची, सुखे घालावे आम्हाची. पुरणाईना आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. परदेशात येऊन मुलांचं मराठी हरवल्याचं आपलं दुःख थोडंसं कमी झालं ना. या गुणी कलाकारांची आता आपण ओळख करून घेऊया. गरीबादी बिचारा निषाद भिडे मास्तर. राघोपाला नवे नवे पिक्चरची डायरेक्टर अनुष्का नरगुंद. जनावरांचा स्वानुभव असलेले डॉक्टर अमोल परांजपे. सिनेमाची ऑपरेटिव्ह गायिकेला रसिका काळे. खोट्या रुपयाची सोन्याची मोहर करून हवी आहे शेवटींना सौमिक गवे. देवदर्शनाला खुश झालेल्या द्वारकाबाई जान्हवी कदम. कापड चोरणारा शिंपी चिन्मय ठाकरे. पुणेला खेळणाऱ्या सखूबाई अभ्यर्थना प्रधान. कोणी मुद्दा मारला हो गड्डींना सुकृत गोंधळेकर. आंधळी असूनही विठ्ठलाला ओळखणारी राधिका ठाकूर. आपण नुकसानीची फिर्याद ठोकतील बरं वकिलींबाई अनघा मांढरे. देव असूनही ज्याला भोग चुकले नाही तो खरा आणि खात्रीलायक विठ्ठल शंतनू मोडक. या तुफान विनोदी नाटकांनी आपणा सर्वांचं दिलखुश केलेलं आम्ही पाहतोय. आमच्या कार्यक्रमाच्या यशाची आम्हाला पावतीच मिळाली आहे. हे सर्व शक्य झालं रंगमंचावरील आणि रंगमंचा मागील अनेक कलाकारांच्या प्रचंड मेहनतीमुळं. आता आपण त्यांचं थोडंसं कौतुक करणार आहोत. त्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही मंचावर आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंडिया टुरिझमच्या नीला लाड, एअर इंडियाच्या अहिला व्यंकटरमण, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डॉक्टर माधवी वैद्य, मंडळाचे अध्यक्ष अविनाश लोटके, उपाध्यक्ष अखिल कुलकर्णी आणि यावर्षीच्या नाट्य विभागाच्या प्रमुख संध्या नरगुंद यांना.
मी अखिल कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्रे हातात घ्यावीत. धन्यवाद. रसिक प्रेक्षको, 3 अतिशय सुंदर एकांकिका आज या संचाने सादर केलेल्या आहेत, त्याबद्दल परत एकदा जोरदार टाळ्या. ह्या सगळ्या कलाकारांचं आता कौतुक करणार आहे. नाटक आणि गोंधळ हा एक साथ असल्यामुळे थोडासा जास्त गोंधळ करतोय आम्ही, त्याबद्दल पहिल्यांदा माफी मागते. 1-2 मिनटं सगळे कलाकार फार एक्सायटेड झालेले आहेत, त्याच्यामुळे 1-2 मिनटात सगळे स्टेजवर येतील. सर्वप्रथम जे लहान मुलांनी एकांकिका सादर केली, विठ्ठल तो आला आला, त्या नाटकातल्या कलाकारांना मी बोलवतो. शंतनू मोडक, सुकृत गोंधळेकर, शौमिक डबीर, निशात भिडे, अमोल परांजपे, रसिका काळे, अनघा मांढरे, चिन्मय ठाकरे, जान्हवी कदम, अभ्यर्थना प्रधान, अनुष्का नरगुंद, राधिका ठाकूर. विठ्ठल शंतनू मोडक. भटजी सुकृत गोंधळेकर. शेठजी शौमिक डबीर. मास्तर निशात भिडे. डॉक्टर अमोल परांजपे. वकील अनघा मांढरे. गायिका रसिका काळे. शिंपी चिन्मय ठाकरे. द्वारकाबाई जान्हवी कदम. सखूबाई अभ्यर्थना प्रधान. पिंकी अनुष्का नरगुंद. आंधळी राधिका ठाकूर. आणि ह्या एकांकिकेचं ज्यांनी उत्कृष्ट दिग्दर्शन केलं त्या अपर्णा पांगारे. पुढची एकांकिका सांत्वन. मी आईला व्यंकटरामन यांना विनंती करतो की त्यांनी कलाकारांचं कौतुक करावं. साहेब सुगम काळे. मेमसाब हिमानी कुलकर्णी. मगन सिंग अमित शियेकर. अमित शियेकरनी मद्रासीनी केलं, मराठी व्रताराच्या जॉनी डिकास्टरचं पण काम केलेलं आहे. पिंकी ईशा शिंदे. मिनी सौम्या लोटके.
मिस्टर भडकमकर, अद्वैत करंडे. मद्रासीने केला मराठी व्रतारमध्ये रामाची अप्रतिम भूमिका त्यांनी सादर केलेली आहे. मिसेस भडकमकर, चंदन आंगणे. मिस्टर साठे, मनीष चौधरी. मिसेस साठे, पूजा करंडे. मिसेस चेंबूरकर, प्रचिती पिंगळे. पुढची एकांकिका मद्रासीने केला मराठी व्रतार, मनकर्णिका, प्राजक्ता नरवणे. मिसेस वैदान अभी विनंती करतो. रुक्मिणी सोनाली बांगल. जांबुवंतराव गौतम मराठे. दोरास्वामी अमित जोशी. किशन स्वप्नील लाखे. मद्रासी आणि पत्रकार या दुहेरी भूमिकेत अनिरुद्ध कुलकर्णी. बॅकस्टेजचे कलाकार प्रीती तेलंग, नेपथ्य ज्यांनी केलं. मंजिरी कदम, वेशभूषा. मंजिरी ठाकूर, वेशभूषा. रश्मी पुराणिक, वेशभूषा. मीनाक्षी मांढरे. मीनाक्षी मांढरे यांनी रंगभूषा केलेली आहे. अंजली लोटके, रंगभूषा. चतुरा ठाकूर, रंगभूषा. माधवी कासलीकर, रंगभूषा. या नाटकाचं संगीत नियोजन ज्यांनी केलंय ते सचिन भिडे. आणि आजच्या तिन्ही एकांकिकाचं ध्वनी संयोजन आणि प्रकाश योजना किरण मुंगीकर. आज आपण एक विशेष पारितोषिक देणार आहे श्री अजय खानोलकर यांना. त्यांनी आपल्याला मद्रासीने केला मराठी व्रतार ही एकांकिका करायला सुचवलं होतं. आज अजय खानोलकर इथं नाही आहेत. त्यांच्या वतीने मी श्री प्रसन्न पेठे यांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस घ्यावं. हे बक्षीस सॉन्ग ऑफ इंडियाच्या श्री मिलिंद सोवनी यांनी दिलेलं आहे. त्याबद्दल महाराष्ट्र मंडळ त्यांचे धन्यवाद. आणि मित्र हो, सांत्वन आणि मद्रासीने केला मराठी व्रतार या दोन्ही नाटकाच्या एकांकिकेच्या दिग्दर्शिका संध्या नरगुन.
मी संध्या नरगुंद यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार रसिको. नाटक आवडलं आपल्याला? तिन्ही नाटकं आवडली? मग याचं सगळं श्रेय कोणाला जातं बरं? पहिला मुद्दा बरोबर आहे आपल्या सगळ्यांना. आपण हसला नाही तर आमच्या विनोदांना काही महत्त्व नाही राहत, पण ते सोडूनही काही जण आहेत ना. 1 मिनिट हा, माझी लिस्ट कुठे गेली ती? नाही, हे असं होतं म्हणजे काय की एक वोट ऑफ थँक्स द्यायचे तरीसुद्धा मला कोणाची तरी मदत लागते. आणि एवढं मोठं नाटक करायचं म्हणजे डेफिनेटली किती लोक ह्याच्यामध्ये त्याच्याशी निगडीत आहेत हे एक सांगायचा प्रयत्न होता हा. तर नाटक इज होल अँड सोल अ टीम वर्क, आणि एक चांगली टीम असल्याशिवाय नाटक कधीच चांगलं होऊ शकत नाही. सो इट्स अ टीम वर्क अँड इट्स ऑल ऑफ देम. सो गिव्ह अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. थँक्यू. And first of all, thanks to our chief guest, Neela Lad, and Ahila Venkatramani, and Dr. Malati Vaidya for coming here. And also thankful that I hope that you enjoyed the show. Thank you. So आज मी इथे आहे हे एक डायरेक्टर म्हणून सुद्धा आणि या पूर्ण तिन्ही एकांकिकांची कोऑर्डिनेटर. सो हा एक खूप मोठा एक्सपिरियन्स होता आम्हाला सगळ्यांना. तर ॲज अ डिरेक्टर तर हे आव्हान होतं की सांत्वन ही एक थोडीशी ब्लॅक कॉमेडी आणि मद्रासने केला मराठी प्रकार हा एक पूर्ण फार्स. तर या 2 एकांकिकांना पूर्णपणे न्याय देणं शक्य नव्हतंच मला, पण मी एक छोटासा प्रयत्न केला की सांत्वननी तुमच्या डोळ्याच्या कडा थोड्याशा तरी ओलावल्या असतील आणि मद्रासने केला मराठी प्रकार यांनी थोडा आपल्याला मनसोक्त हसू आणलं असेल तर हा आमचा प्रयत्न हा अगदी सफल झाला असं मानू मी. सो ॲक्च्युली आम्ही 3 दिग्दर्शक शोधत होतो की 3 एकांकिका आणि 3 दिग्दर्शक, आणि त्या तरी सगळ्यात मोठं आव्हान होतं की लहान मुलांचं नाटक. आता हे लहान मुलांचं नाटक करणं मोठ्या मुलांच्या नाटकापेक्षा खूप अवघड असतं. हा माझाही अनुभव आहे आणि त्याच्यामुळे अपर्णा तिला आम्ही अगदी मनापासून धन्यवाद की तिने खूप त्याच्यासाठी मेहनत घेतली आणि 1 नाही 2 नाही 1 डझन मुलांबरोबर काम करून घेणं आणि इतकं चांगली एक एकांकिका आपल्यासमोर प्रस्तुत करणं याबद्दल तिचे अगदी मनापासून अभिनंदन. आणि लहान मुलं आणि घरातले काही प्रॉब्लेम्स या सगळ्यावरती तिने तोंड देऊन हे काम केलेलं आहे. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या अपर्णासाठी. आणि नाटक हे अगेन टीमवर्क आहे, पण फायनान्शियली सुद्धा खूप गरज असते पैशाची या बाबतीत. तिकीटं काढून आपण थोडी करता, पण NCYA या संस्थेने आपल्याला थोडी आर्थिक मदत केली त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. तसंच मिलिंद सोनी यांनी मिस्टर खानोलकर यांच्यासाठी जे स्पेशल गिफ्ट अरेंज केलं त्याबद्दल त्यांचेही आभार. सिंगापूर कॉलेजचं ऑडिटोरियम आपल्याला अवेलेबल करून देण्याबद्दल आणि लागेल ती मदत करून देण्याबद्दल मिस्टर फॅन यांचे आभार. आणि नाटकाच्या रिहर्सलपासून जी सुरुवात झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही दरवेळेला GII शाळेत, मी स्वतः शाळेत असताना देखील इतक्या रेग्युलरली कधी शाळेत गेले नाही, तितके आम्ही त्या शाळेत जात होतो. आणि त्याबद्दल GII स्कूलचे आणि विशेषतः श्री मधुकर सोनवणे यांचे अगदी मनपूर्वक आभार. त्याबरोबरच आम्हाला कधी कधी कॉन्डोचे हॉलही लागत होते रिहर्सलसाठी. तर हे कॉन्डोचे हॉल्स ज्यांनी बुक केले त्यामध्ये गोंधळेकर परिवार आणि गौतम मराठे आणि अमिता डबीर मँड्रिन गार्डनचे हॉल हे त्यांनी अरेंज करून दिल्याबद्दल त्यांचे आभार. आणि आपण हे जे सेट बघितले आपल्याला आवडले की नाही सगळे? मग ह्या सेटच्या मागे किती मेहनत केली आहे आमच्या ह्या बॅकस्टेजच्या कलाकारांनी. मंजिरी कदम, मंजिरी ठाकूर आणि रश्मी हा ट्रिओ
जवळपास 2 महिने ह्या टास्कच्या मागे आहे आणि त्यांनी केलेल्या सगळ्या मेहनतीबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि काही प्रॉप्स, काही स्पेशल प्रॉप्स म्हणजे विठ्ठलाचा मुकुट, दानपेटी, याबद्दल आम्ही हेमा थत्ते यांचे विशेष आभार. त्यांनी खूप मेहनत केली त्याच्यावर. आणि नेपथ्यामध्ये आपण काही चांगली पेंटिंग्स बघितलेली आठवत असतील आपल्याला सांत्वनच्या सेटवर. तर ही चारू आफळे यांची पेंटिंग्स आहेत आणि ती त्यांनी आम्हाला लावून दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तसंच मद्रासिनिकेलामधला जो कंदील आपण बघितला, अगदी खास कंदील जो आम्हाला हवा होता, तो मुंबईहून श्री पांगारे यांनी मुद्दामहून विशेष मेहनत घेऊन तो इथे पाठवला नाटकाच्या आधी. अशा काही गोष्टींची खरंच गरज असते, तर त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि ह्या सुंदर सेटचं डिझाईन आणि बाकीची कलाकुसर जी केली ती प्रीती तेलंग, ह्याचेही आभार. आणि यावेळेला तुम्ही बघत असाल की आपण जे शूटिंग करतो आहे ते पण थोडं वेगळं आहे. 3 कॅमेरे लावून आणि तिकडे मल्टीमीडिया वगैरे सगळं हायफाय ज्यांनी करून दिलं ते डेव्हिड अनिल यांचेही मनपूर्वक आभार. व्हिडिओ हाऊस प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांची कंपनी आहे स्वतःची आणि त्यांना मदत केली अनिकेत रांगणेकर यांनी, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि लॉरेन्स फ्रॉम नेक्स्ट प्रोडक्शन यांनी त्यांना मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि हा सेट जो पूर्ण डिझाईन केला आहे त्यांचं नाव आहे श्री जो, त्यांनाही धन्यवाद. आणि नाटकाच्या आधी आपण जी नांदी ऐकलीत ती नांदी लिहिली होती आपल्या सर्वांचे आवडते बोरकर काका यांनी आणि त्याला स्वरबद्ध केलं होतं रवींद्र परचुरे यांनी. आणि हे गाणारे जे कलाकार आहेत तेही आपल्यातलेच आहेत बरं. तर ते आहेत अमिता डबीर, राजेश्री लेले, मैथिली काळे आणि मृणाल मोडक. तर या नवीन उभरत्या हुआ गायिका आहेत या, त्यांचे धन्यवाद. सुधीर आणि सुप्रदा हे आज नाही आहेत आपल्या इथे नाटक बघायला, पण त्यांनी इथे असेपर्यंत आम्हाला खूप मदत केली आणि वी आर रिअली मिसिंग बोथ ऑफ देम, सो त्यांचे एकदा धन्यवाद. म्युझिक विशेषतः विठ्ठल तो आला आला आणि सांत्वन ह्याचं जे म्युझिक अरेंज केलं होतं सचिन भिडे, त्याच्यामागे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आणि आय थिंक यू ऑल विल ॲग्री दॅट इट वॉज अ व्हेरी गुड म्युझिक. सो आय एम व्हेरी थँकफुल टू सचिन भिडे. आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोचवण्याचं जे महान कार्य असतं, मोठं काम, साऊंड आणि लाईट या दोन्हीचं काम किरण मुंगीकर यांच्याशिवाय अशक्य होतं. आणि त्याला खास मदत केली आहे चिन्मय पेंढारकर यांनी, त्याचेही धन्यवाद. आणि अर्थातच सगळ्यांचा सुंदर मेकअप, तर ह्या आमच्या ज्या 4 मेकअप करणारे अंजली, माधवी, मीनाक्षी आणि चतुरा, दे हॅव डन अ व्हेरी गुड जॉब. थँक्यू व्हेरी मच. आणि ह्या व्यतिरिक्त अनेक व्हॉलेंटियर्स मागे पुढे सगळीकडे लागतात, काउंटर्सवरती, बॅकस्टेज. तर ह्या कलाकारांचाही खूप मोठा हात असतो नाटकाच्या सक्सेस मागे. तर हे व्हॉलेंटियर्स आहेत अमिता डबीर, राजा पायगुडे, सचिन डबीर, संजय पुराणिक, आनंद गोखले, भगवान कळमकर, भूषण गोरे, प्रतिमाताई जोशी, श्रेयसी, वर्षा करमरकर, रणजित आणि ज्योती बोराळकर, शिरीष किंजवडेकर आणि याहूनही अधिक असतील मला माहीत नाही, त्या सगळ्यांचे आभार. कोणी राहिलं नाही ना. आणि ऑफकोर्स आता हे आमचं घरचं कार्य आहे MMS, तर कमिटी मेंबर्सचे आभार मानायचे नाहीत असं असलं तरीसुद्धा मानले पाहिजेतच, कारण गेले 4 महिने आम्ही या फक्त नाटक ह्याच्यावरती भरपूर काम केलेलं आहे. तर सगळे MMS मेंबर, प्रसन्न, अखिल, चैतन्य, अविनाश, अमित, अजित, सुरजित, प्रणव, या सगळ्यांचे आभार.
आणि खास आभार माझ्या मैत्रिणी प्रीती आणि अमितासाठी की ज्यांनी प्रत्येक पावलावर माझी मदत केली. थँक्यू सो मच. एक मला विशेष सांगायचं आहे की ज्या कलाकारांची ऑडिशन्समध्ये आम्ही निवड नाही केली त्या सर्वांची एकदा मला मनापासून माफी मागायची आहे. तर नेक्स्ट टाईम आय होप दॅट यू ऑल विल गेट अ गुड चान्स. कीप ट्राईंग. आणि जनता जनार्दनाचे आभार तर मानायलाच पाहिजेत, कारण तुमचा रिस्पॉन्स, तुमचा हशा आणि तुमच्या टाळ्या हीच आमची खरी पावती आहे आणि हीच खरी आमची ट्रॉफी आहे. तर त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि मी आता गेले 3-3.5 महिने नाटक आणि माझं ऑफिस हे सोडून तिसरं काहीही करत नाही आहे. आणि हे करण्यासाठी ऑफकोर्स फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. तर आय एम व्हेरी थँकफुल टू माय हजबंड अँड डॉटर फॉर सपोर्टिंग मी इन दिस. आणि फक्त माझ्याच नाही, सर्व कलाकार, कारण आम्ही सगळेजणं गेले कित्येक वीकेंड्स फक्त रिहर्सल करतो आहे. तर या सगळ्यांना ज्यांनी सपोर्ट केला त्या सगळ्या फॅमिलीचा मनापासून धन्यवाद. आणि या सर्वांमध्ये काही चुका तर झाल्याच असतील आमच्याकडनं, तर त्या आपण मोठ्या मनाने माफ कराव्यात अशी मी विनंती करते. आणि माझं हे मोठं भाषण संपवते. आणि धन्यवाद. नाही, ॲक्च्युली काय आहे की हातात पेपर धरून वाचणं मला पण नाही आवडत, पण माझ्या स्मरणशक्तीवर माझा फार विश्वास आहे म्हणून ही लिस्ट आहे. तर त्यातूनही कोणाची नावं राहून गेली असतील तर त्याबद्दल आधीच मी माफी मागते. अँड थँक्यू व्हेरी मच. प्रेक्षक हो, जायच्या आधी आलेल्या पाहुण्यांचं अभिनंदन. आणि आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल महाराष्ट्र मंडळ आपले अतिशय आभारी आहे. आणि मी मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. डॉक्टर वैद्य, अहिला व्यंकटरामन आणि सौ नीला लाड. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम इथेच संपलेला आहे. परत आपण भेटूया. मंडळाचा पुढचा कार्यक्रम गणेशोत्सव 23 ऑगस्टला. धन्यवाद. शुभरात्री.